मित्रांनो, सुवर्णदुर्ग ह्या किल्ल्याच्या आपल्या सह्याद्री नेचर ट्रेल्सद्वारा आयोजित मालिकेमध्ये आज आपण एका अतिशय अपरिचित आणि अनोळखी ठिकाणी आलेलो आहोत. किल्ल्याचा इतिहास बघताना केवळ किल्ल्याच्या आत भागात जो इतिहास दडला आहे तो जाणून उपयोगाचा नसतं. किल्ल्याच्या पंचक्रोशीत देखील बऱ्याचशा ऐतिहासिक आठवणी दडलेल्या असतात. बऱ्याच वेळेला महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की किल्ल्याच्या बाजूला असणाऱ्या ह्या ऐतिहासिक आठवणी लोकांना माहितीच नसल्यामुळे हा इतिहास नेहमीच अपरिचित राहिला आहे. पण सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या आमच्या ह्या मालिकेत आम्ही तुम्हाला अशाच एका अतिशय प्राचीन आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. हे ठिकाण आहे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मातोश्री साहेबांच्या समाधीचे स्थान. कान्होजी आंग्रे यांचं बालपण हर्णे गावातच गेले असे ऐतिहासिक संदर्भ आपल्याला मराठ्यांच्या बखरीमध्ये सापडतात आणि त्याचमुळे त्यांच्या मातोश्री साहेबांचा स्वर्गवास झाल्यावर कान्होजी आंग्रे यांनी त्यांचे समाधीस्थान हर्णे गावात सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळच बांधून घेतले. ते आपण आज पाहायला आलेलो आहोत. कोकणातील दापोली तालुक्यामधील हर्णे गावाने मराठ्यांच्या इतिहासात मोलाची भर टाकलेली आहे. या गावात आपण रुपेरी वाळूच्या समुद्र किनाऱ्यासोबतच मराठ्यांच्या नौदलाच्या पराक्रमाचे उदाहरण म्हणजेच जंजिरे सुवर्णदुर्ग पाहू शकतो. याखेरीज सुवर्णदुर्गाचे उपदुर्ग असणारे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि किल्ले गोवा असे तीन किनारी दुर्ग देखील आपल्याला येथे पाहायला मिळतात. याखेरीज हर्णे गावाने एक प्राचीन मोलाची ऐतिहासिक खूण देखील जतन केलेली आहे. ती म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आई साहेबांची समाधी. हर्णे गावात इतक्या मोठ्या ऐतिहासिक महत्वाची गोष्ट आहे हेच मुळात सुवर्णदुर्ग पाहायला येणाऱ्या 99% लोकांना माहीतच नसते. हर्णे पांचपांढरी या रस्त्यावर हर्णे गावातीलच स्मशानभूमीजवळ जेटी बाग बसथांब्याजवळ लहानशा रस्त्याने आपण या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचू शकतो. मुख्य रस्त्याने आत शिरताच अवघ्या काही पावलांवर रस्त्याच्या डाव्या हाताला एका घराच्या खासगी मालमत्तेमध्ये आपल्याला एक छोटेखानी समाधी किंवा तुळशी वृंदावन सदृश्य लहानशी वस्तू पाहायला मिळते. या वास्तूकडे दृष्टिक्षेप टाकून जेव्हा आपण अजून काही पावले पुढे जातो तेव्हा आपल्या डाव्या हाताला एका विशालकाय जोत्यावर बारीक कलाकुसरीने नटलेले तुळशी वृंदावन आपले लक्ष वेधून घेते. हे विशालकाय जोते सध्या विविध घरांच्या आवारातील मोकळ्या जागेवर असून स्थानिकांनी याचे संवर्धन करताना जोत्याला संपूर्ण सिमेंटने आच्छादित करून टाकलेले आहे. हेच स्थान राजश्री सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मातोश्री सरकार बिंबाई आंग्रे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेले आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात हर्णे गावच्या बाहेरील स्मशानभूमीजवळील हे एकांतातील स्थान आज मात्र गावच्या वस्तीमध्ये सामावले गेलेले असले तरी स्थानिक रहिवाशांनी याचे महत्त्व जाणून याच्या संवर्धनाचा प्रयत्न केलेला आपण पाहू शकतो. या समाधीविषयी फारशी ऐतिहासिक कागदपत्रे अथवा पुरावे मराठा दफ्तरात पाहायला मिळत नाही. पण 1768-1769 सालातील थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळातील एका पत्रातून बरीच माहिती मिळते. कान्होजी आंग्रे यांनी आपल्या आईच्या या समाधी स्थळासाठी 5 काठ्या म्हणजे तत्कालीन जमीन मोजायचे मोजमाप, 5 काठ्या मापाचे शेत व बागांचे उत्पन्न लावून दिले होते. 1755-56 सालानंतर पेशवे आंग्रे यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे कान्होजींचे पुत्र तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यातून पेशव्यांनी सुवर्णदुर्ग व इतर किल्ले काढून घेतले. पण कान्होजींचे दुसरे पुत्र मानाजी आंग्रे यांच्या ताब्यात कुलाबा जहागीर व उत्तर कोकणचे आरमारी अधिकार नंतर देखील अबाधित राखले होते. त्यांचे पुत्र राघोजी आंग्रे यांनी आपल्या पणजी आजीच्या या स्मारकाच्या देखभालीसाठी आपल्या आजोबांनी सुरू केलेली नेमणूक जी तुळाजी आंग्रेंच्या नंतर बंद झाली ती पूर्ववत करण्यासाठी पेशव्यांकडे अर्ज केला. त्यावर पेशव्यांनी सुवर्णदुर्गाच्या मामलेदाराला ही बागेच्या व शेताच्या उत्पन्नाची मिळकत मातोश्री बिंबाबाई यांच्या समाधीच्या देखभालीसाठी परत पूर्ववत करण्याचा हुकूम जारी केला. त्यामुळे आपल्याला आज देखील या समाधीच्या अस्तित्वाबद्दल खात्रीपूर्वक लेखी पुरावा मिळतो.
सद्य परिस्थितीमध्ये ही समाधी एका विशाल चौथऱ्यावरील नक्षीदार स्मारकाच्या स्वरूपात पाहायला मिळते. कदाचित चौथऱ्यावरील नक्षीदार भाग हा तुळशी वृंदावनाचा असण्याची शक्यता आहे. याच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात अजून एक लहानशी चौकोनी स्मृतिशिला आपण पाहू शकतो. चौथऱ्यावरील नक्षीदार भागाचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यावर पश्चिमेला तुळशी वृंदावन कोरलेले पाहता येते. तुळशी वृंदावनाच्या डाव्या बाजूला 2 सुंदर फुलांची नक्षी कोरलेली आपल्याला पाहायला मिळते. तुळशीचे रोप लहानशा महिरपीमध्ये दाखवण्यात आलेले आहे. उत्तर बाजूला मधोमध गोलाकार भौमितिक नक्षी दाखवण्यात आली असून त्याच्या डावीकडे सुंदर नक्षीदार महिरपीमध्ये गंडभेरुंडाचे राजचिन्ह कोरून ही समाधी राजकुलातील व्यक्तीचे असल्याचे सूचित केलेले आहे. तर उजव्या महिरपीमध्ये 6 हत्तींना पकडून ठेवलेल्या शर्भाची मूर्ती शक्तीचे प्रतीक म्हणून कोरलेली पाहायला मिळते. पूर्व दिशेला मात्र या स्मारकाची फारच दुर्दशा झाल्याने मूर्तीचे नक्की अर्थ लावता येत नाही व दक्षिणेस देखील स्मारकाची पडझड झाल्याने आपल्याला या स्मारकावर नक्की काय अंकित होते याची माहिती समजू शकत नाही. आजच्या काळात स्थानिक जनता आपल्या परीने काळजी घेत आहेतच, पण सरकारने देखील या परिसराचे नक्कीच जतन व संवर्धन करण्याची गरज आहे. ज्यामुळे हरणेला येणारे पर्यटक या ठिकाणी देखील येऊन कान्होजी आंग्रे सरखेलांच्या या मातुश्री साहेबांच्या समाधीस्थळी येऊन त्यांना आदरांजली देऊ शकतील. सह्याद्री नेचर ट्रेल्सचा हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला आपल्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. सुवर्णदुर्गाच्या पंचक्रोशीतील इतर ऐतिहासिक खुणा घेऊन आम्ही पुढील भागात लवकरच आपल्या भेटीला येऊ. तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्सचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.